महायुतीचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। आधी Y+ असलेली मंत्र्यांची सुरक्षा ही Y दर्जाची करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। काही आमदारांची सुरक्षाच काढून घेतल्याची माहिती मिळते आहे। आजपासून हा निर्णय लागू असेल। सुरक्षा काढून घेतल्यानं आमदारांमध्ये सध्या नाराजीचा सूर बघायला मिळतोय। शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे या संदर्भातली तक्रार सुद्धा केली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार आहेत। त्यानंतर नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। महायुतीचं सरकार आलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या आमदार आणि काही मंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आलेली आहे आणि यामध्ये काही मंत्र्यांची काही नेत्यांची सुरक्षाच काढून टाकल्याचं बघायला मिळतंय। सिक्युरिटी कोणाला किती द्यावी हा निर्णय गृह विभागाची एक समिती करत असते। मागच्या कालखंडात काही न्यायालयाने या संदर्भामध्ये निर्देश दिले होते, तरी देखील काही आमदारांनी स्वतःची सुरक्षा नको अशा पद्धतीची भूमिका घेतली होती। त्यामुळे या संदर्भामध्ये गृह विभागाची समिती निर्णय करत असते आणि त्यानुसार जर निर्णय झाला असेल तर तो त्यानुसार झाला असेल। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, आपण पाहू शकतो एकनाथ शिंदे यांच्या काही आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये ही कपात करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यामुळे कुठेतरी नाराजीचा सूर सुद्धा उमटल्याचं बघायला मिळत आहे। गौरी, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि काही मंत्री यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आलेली आहे। ही कपात जी आहे त्यामध्ये Y+ दर्जाची सुरक्षा ही त्यांना देण्यात आली होती, मात्र आता ती कमी करून त्यांना Y दर्जाची सुरक्षा ही देण्यात आलेली आहे। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असतील किंवा मंत्री असतील हे नाराज असल्याचं पाहायला मिळते। महायुतीमध्ये हा नाराजीचा सूर सध्या उमटलेला आहे आणि या सगळ्याची तक्रार या आमदार आणि मंत्र्यांनी मिळून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे ही तक्रार केलेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा सगळ्या विषयासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहे। गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे। या सगळ्या संदर्भातला जो विषय असतो तो गृह खात्याकडे असतो। गृह खात्याची एक समिती या सगळ्या संदर्भातली जे आहे सुरक्षा प्रदान करण्यासंदर्भात ही समिती सगळ्या गोष्टी ठरवत असते। त्या समितीशी देवेंद्र फडणवीस नंतर चर्चा करतील। नेमकं ही सुरक्षा का कमी करण्यात आलेली आहे या सगळ्या संदर्भातला आढावा सुद्धा घेण्यात येईल। मात्र या सगळ्यामुळे आता नाराजीचा सूर कुठेतरी महायुतीमध्ये उमटताना पाहायला मिळतो, कारण की आपण जर पाहिलं तर याआधी सुद्धा बरेच योजना असतील की ज्या शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी किंवा आमदारांनी या आधी घेतल्या होत्या त्यांना ब्रेक लावण्याचं काम जे आहे ते महायुतीमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। काही निर्णय जे आहे ते थांबवले होते, त्यावरून सुद्धा नाराजी पाहायला मिळाली होती आणि आता Y+ दर्जाची सुरक्षा कमी करून Y दर्जाची देण्यात आली। त्यामुळे हा नाराजीचा सूर पुन्हा उमटलेला पाहायला मिळतो। आता या सगळ्यानंतर मुख्यमंत्र्यांची नेमकी भूमिका काय असते, त्यांना Y+ दर्जाची सुरक्षा पुन्हा मिळते का की Y दर्जाची सुरक्षा ही पुढे देखील असणार आहे, या सगळ्या संदर्भात आता पुढे ही भेट झाल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाल्यानंतर स्पष्ट होईल। गौरी, नक्कीच धनंजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।